नमस्कार शेतकरी मित्रांनो, खांडेमळणीच्या दिवशी मराठवाड्यामध्ये इतका भयानक पाऊस पडला, ढगफुटी झाली, इतकं भयानक शेतकऱ्याचं नुकसान झालं। जर ते पाहिलं तर कोणताही माणूस असला तर त्याचं हृदय पिटाळून लावणारी घटना अशी झालेली आहे। कारण ती अतिवृष्टी होती, नैसर्गिक आपत्ती होती, शेतकऱ्यावर आलेलं एक भयानक मोठा असं नुकसान होतं। ते परभणी जिल्हा असेल, हिंगोली जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल, हिंगोली, परभणी, जालना, काही बीड जिल्ह्यात असं बरंच शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। तळे फुल झाले आणि तळ्यातून पाणी इतकं भयानक आलं की शेतकऱ्याच्या रानात माती सुद्धा राहिली नाही। काही शेतकऱ्यांचे बैल वाहून गेले, कोठे वाहून गेले, आखाड्यावर सुद्धा थांबायला जागा उरली नाही। इतकी भयानक विदारक परिस्थिती। आणि ही परिस्थिती पाहण्यासाठी कृषी मंत्री फिरले, वेगवेगळ्या पक्षाचे नेते फिरले, त्याचे कार्यकर्ते फोटो सेशन काढायला, व्हिडिओ क्लिप व्हायरल करायला, फेसबुकवर त्यांच्या व्हिडिओ क्लिप, मी काय मदत केली, मी ह्या अधिकाऱ्याला फोन लावला, त्या कलेक्टरला फोन लावला, अशा व्हिडिओ क्लिप फिरल्या। पण शेतकरी मित्रांनो, खरी त्या शेतकऱ्याची काय परेशानी झाली, त्या शेतकऱ्याचं काय नुकसान झालं, यापेक्षा जास्त मी कोणत्या अधिकाऱ्याला बोललो हेच सांगणं महत्वाचं या लोकांना वाटू लागलं। अरे काळजी त्या शेतकऱ्याची घ्या ज्याचा आखाडा वाहून गेलाय, ज्याचे बैल वाहून गेलेत। काही शेतकऱ्याचं ट्रॅक्टर वाहून जातंय, ऐकलंय का? ट्रॅक्टर सुद्धा वाहून गेलं, पण ते जवळ झाडाला अडकलं म्हणून मिळालं। असे शेळ्या बांधलेल्या होत्या खुट्याला, शेळ्या वाहून गेल्या, काही म्हणजे मेल्या, काही कुठं वाहून गेले तर वासरं मित्याचा मेळ नाही लागला, 1-2 दिवसानं सापडले। अशी हृदयद्रावक शेतकऱ्यासोबत घडलेली ही घटना आहे। आता ही नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे याला काय कोणाला नावबोट ठेवता येत नाही किंवा सरकारलाही नावबोट ठेवता येणार नाही। पण आता जे हे नेते फिरू लागले तर याने त्या शेतकऱ्याच्या खरे काय नुकसान झाले ते पाहण्यापेक्षा मी कसा लवकर गेलो, मी कुठं कुठं फिरलो, त्याचे फोटो व्हायरल करण्यातच हे दंग झाले। पण नेते मंडळीला मला एक सांगायचंय की त्या शेतकऱ्याच्या काय भावना आहेत, त्याचं काय नुकसान झालेलं आहे, त्याच्या हाताचे आलेला तोंडाचा घास गेलाय ते पाहणं महत्वाचं, त्याच्या भावना काय आहेत हे पाहणं महत्वाचं। पण हे नेते पाहून गेले आणि ह्याचे आरोप सुरू झाले, हे इथं गेले आणि ते तिथं गेले ना, आम्ही तिथं असं केलं ना, आम्ही तसं केलं ना, आम्ही अशी पाहणी केली। यापेक्षा त्या शेतकऱ्याला काय मदत लागणार आहे, त्याचं काय नुकसान झालेलं आहे हे गरजेचं आहे भावांनो। नुसत्या तुमच्या आरोप प्रत्यारोपामुळे त्या शेतकऱ्याचं पोट भरणार नाही की त्याचं नुकसान झालेलं भरून निघणार नाही। त्यासाठी सरकार म्हणून तुम्हाला जी काही तात्काळ मदत करता येईल, पिकांचं तर नुकसान झालेलं आहे, पीक विमा भरलेला आहे, पीक विमा काय लवकर मिळत नाही, त्या पीक विम्याच्या माध्यमातून जी काही मदत होईल त्या पिकांचं नुकसान झाल्याबद्दल। पण त्या शेतकऱ्याच्या काही शेतात मातीच राहिली नाही। हे बघा मित्रांनो, हे काही शेतकऱ्याचे शेत आहेत, ह्या शेतात माती सुद्धा राहिली नाही। तुम्ही बघत असाल तर शेतकरी ज्या जागेवर उभा आहे त्या जागेवर एकदम सिमेंट सारखं रोड झाल्यासारखं दिसायलंय। मग या शेतकऱ्याचं असं झालेलं नुकसान, पीक तर दिसतच नाही। हे शेतकरी बघा, हे शेतकऱ्याच्या पायाखाली कापसाचे झुडपं दिसतेत वाकलेले, त्या शेतात माती सुद्धा राहिली नाही। पिकाच्या नुकसानीबाबत तुम्ही थोडीफार मदत करतात, पण त्या शेतकऱ्याच्या शेतात मातीच राहिली नाही। या शेतकऱ्याची जमीन पुन्हा कशी नीट होणार? आता ह्या शेतकऱ्यावर जे आलेली अवकाळ आहे तर ही त्यानं सुधारायची कशी? पुढे भविष्य त्यानं त्याचे लेकरं बाळ संसार धकवायचा कसा? मदत देऊन देणार किती तुम्ही? पण हे जे हालाकीची परिस्थिती आज झालेली आहे, हा पूल बघा मित्रांनो, या पुलाच्या बाजूची माती सुद्धा राहिली नाही। या पुलाच्या वरून पाणी होतं, पूर्ण शेतामध्ये घुसलं होतं, अशी परिस्थिती होती। मग हे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं भरून कोण देणार? आता ही होती तर नैसर्गिक आपत्ती, बोलायला सगळ्याला सोपं झालं, गप्पा मारल्या, टीव्हीवर बातम्या आल्या, आम्ही इकडं फिरलो तिकडं फिरलो, चॅनलवाला संगच असतो की मी काय केलं दाखवायला। पण खरी गरज आहे त्या शेतकऱ्याचं जे नुकसान झालंय ते भरून निघण्याची। आता शेतकऱ्यांनी बी जे काही नुकसान झालंय त्याच्यात एवढं काही मनाला लावून घ्यायचं नाही, कारण शेतकरी बी जगणं गरजेचं आहे। कोणीही कोणता वेगळा विचार करायचा नाही, शेतकऱ्यांनी पुन्हा दमानं उभं राहायचंय। आणि प्रत्येक शेतकऱ्यानं आपलं जे नुकसान झालंय, जरी हे नेते पाहून गेले असले म्हणजे आपल्याला लगेच मदत मिळेल असंही होत नाही। कारण आता 2-2, 3-3 वर्षाचे, आता परभणीचा 2021चा पीक विमा आता 2023ला मिळालाय, म्हणजे 2 वर्षे त्या शेतकऱ्याला वाट पाहावी लागली।
आता हे कृषी मंत्री म्हणले मी 8-10 दिवसात मदत देतो, पण आता देऊस तर यायचं काही खरं नाही. जेव्हा आपल्याला भेटन तेव्हा त्या मदतीचं खरंय, पण त्यासाठी आपणही पाठपुरावा करायचा की आपल्या जमिनीचे फोटो काढून किंवा जो तलाठी असेल त्याला धरून नेऊन ते पंचनामा करायला लावा. ते आपण पीक विम्याची तक्रार दाखल करा, कारण वैयक्तिक आपण केल्याशिवाय नाही तर आपण नुसतं बसायचं, हे करते ते करते. आता लोक कोणत्याही पक्षाचं सरकार आलं, कोणी काही शेतकऱ्यासाठी लय काही असं भरभराट केली नाही. आणि केली नाही याच्याहून म्हणतो कारण शेतकरी जागच्या जागेवरच आहे. त्याला दरवर्षी कर्ज काढूनच पीक पेरणी करावी लागते, दरवर्षी फवारणीची औषधं उधार नेऊनच फवारणी करावी लागते, आणि पुन्हा माल आल्यावर लोकांना हे दिल्यानंतर पुन्हा शेतकरी रिकामाच होतो. हे परंपरा चालत आलेली. तर शेतकरी अजून काही सुधारला नाही. कोणतेही सरकार आलं, कितीही घोषणा झाल्या मोठमोठ्या, काही मदती दिल्या, पण शेतकरी जागेवर. त्याचं कारण एकच आहे की शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही. कारण भाव बी परंपरागत जशाल तसे जागेवरच आहेत. जशा बाकीच्या किमती वाढत्यात, महागाई वाढती, तशी शेतकऱ्याच्या मालाची किंमत वाढत नाही, ती जागची जागेवर आहे. म्हणून आता शेतकऱ्याला सुद्धा एकत्र व्हावं लागणार आहे. आणि शेतकऱ्याच्या मालाला जशी इतर भाववाढ होती, नोकरदारांना भाववाढीनुसार पगार वाढ होती, मग शेतकऱ्याच्या मालाचा भाव का वाढत नाही हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. हे व्यवस्थेला बदलणं गरजेचं आहे. मग सरकार कोणता असो, आपल्याला त्या पक्षाहून राजकारणाहून घेणं नाही. कोणत्याही पक्षाचं सरकार असो, फक्त शेतकऱ्यासाठी झगडणारं सरकार असलं पाहिजे, शेतकऱ्यांना मदत करणारं असलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळणारं सरकार असलं पाहिजे. एवढीच अपेक्षा आपल्या सर्वसाधारण शेतकऱ्याची आहे. काही जास्ती अपेक्षा नाही. शेतकऱ्याला काही लख बाट पाहिजे नाही, पण शेतकऱ्याचं चांगलं जीवनमान सुधारावं, त्याचे लेकरं बाळ शिकावे, त्याचे लग्न कार्य लेकरा बाळांचे चांगले व्हावे, एवढीच शेतकऱ्याची अपेक्षा आहे. कारण शेतकऱ्याची हे हालाकीच्या परिस्थितीमुळे शेतकऱ्याच्या पोराचे लग्न सुद्धा होईना अशी खूप बिकट परिस्थिती या शेतकऱ्यावर आलेली आहे. पण आता हे नेते मंडळी जे सर्वे करायलेत, फिरायलेत, पाहणी करलेत, यायनं जरा फोटो सेशन कमी करावं आणि त्या शेतकऱ्याला खरी गरज कशाची, त्याची आज काय नुकसान झालेले, त्याला मदत लवकरात लवकर देण्याचा जो प्रयत्न करील तेवढं महत्वाचं आहे. कारण त्याला गरज आज त्याची आहे. कारण शेतात आता लोक काम होतं त्याला वावरात जायला, पाहाला किंवा फवारणी करायची, सोयाबीनला किडी पडली, काही औषधं फवारायची का पाणी द्यायचंय का काय झालंय ते, पण आज सगळं वाहून गेलेलं आहे. वाहून गेल्यामुळं त्याला कामच नाही राहिलं. म्हणून शेतकरी मित्रांनो, तुम्ही पण हतबल व्हायचं नाही, धीर गंभीर राहायचं. कारण असे नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यावर बऱ्याच येतात. नुसत्या नैसर्गिकच नाही तर सरकार बी तेवढं पाठीशी उभं राहत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी सुद्धा असं गंभीरतेनं उभं राहायचं, मेहनत म्हणजे दम धरायचा, कोणताही वेगळा विचार करायचा नाही. येत्यान गोष्टी होत राहत्यान, शेवटी देणारा देव आहे. आणि सरकारला एवढीच विनंती की लवकरात लवकर या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी आणि शेतकऱ्याच्या जीवनमानात जो काही नुकसान झालंय त्याचं ते भरून काढण्याचा प्रयत्न करावा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.